स्वामी ओम सगळ्या गोष्टी परफेक्ट करतात पण स्वतःकडे लक्ष देत नाहीत. दुसऱ्यांना मदत करण्यामध्ये इतके व्यस्त असतात की स्वतःकडे दुर्लक्ष करतात. या काही क्वालिटीज आहेत कन्या राशीच्या. आज आपण कन्या राशीविषयी बोलणार आहोत. त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा स्वभाव, करिअर, आरोग्य, नातेसंबंध आणि उपाय. नमस्कार, मी वास्तू एक्सपर्ट भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भाग्यराज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. चॅनलला ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. बुध हे यांचे ग्रहाधिपती आहेत आणि कन्या राशीचे चिन्ह आहे कन्या. पृथ्वी तत्वाची रास आहे. बुध हा ग्रह असल्यामुळे अर्थातच हे बुद्धिमान असतात, समजूतदार असतात, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करतात किंवा मग यांची कल्पकदृष्टी खूप छान असते. हरहुन्नरी असतात, त्याच्यानंतर चिकट असतात, थोडे राजकारणी असतात, अतिविचार करतात. कोणत्याही गोष्टीचा खूप विचार करायची सवय असते यांना. शांत असतात, म्हणजे अतिविचारामुळे यांना बरेचदा अँझायटी वगैरेचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. प्लॅनिंग खूप छान करतात. दे आर व्हेरी गुड प्लॅनर्स. आता बुध हा फास्टेस्ट मुव्हिंग प्लॅनेट असल्यामुळं काय होतं, यांना बरेचदा एखादी गोष्ट सुरू करायची असेल, एखादी नवीन गोष्ट पाहिली यांनी आणि ती सुरू करायची, तर ती फार घाईघाईमध्ये ते सुरू करतात. पण कालांतराने काय होतं, त्यातला इंटरेस्ट हळूहळू त्यांचा कमी होतो आणि मग ती गोष्ट अर्धवट सोडून देतात किंवा मध्येच बंद करतात. तर असं न करता त्यांनी जर ती शेवटपर्यंत नेली तर त्यांना नक्कीच यश मिळू शकतं. त्यानंतर बुधग्रह असल्यामुळे यांचं कम्युनिकेशन स्किल खूप छान असतं. एखादी गोष्ट जर यांनी कोणाला पटवायची ठरवली तर ते व्यवस्थित त्या माणसाला ती पटवून देतात. नेटवर्किंग खूप छान असतं. तर आता या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन यांच्यासाठी करिअर कोणतं चांगलं, तर कम्युनिकेशन खूप छान आणि परफेक्शनिस्ट असतात. त्यामुळे यांच्यासाठी उत्तम क्षेत्र कुठलं, तर हे संभाषण करू शकतात किंवा मग लेखन करू शकतात, भाषांतर करू शकतात. त्याच्यानंतर हे मार्केटिंगमध्ये जाऊ शकतात, डिजिटल मार्केटिंग किंवा मग नुसतं सेल्समध्ये जाऊ शकतात, डाटा ॲनालिटिकमध्ये जाऊ शकतात, त्याच्यानंतर रिसर्च करू शकतात, टीचिंग काउन्सिलिंगमध्ये जाऊ शकतात, मॅनेजमेंट करू शकतात खूप छान. कारण प्रत्येक गोष्ट बारकाईने करायची सवय असते आणि प्लॅन पण खूप छान करतात ना, प्लॅनिंग हे. त्याच्यामुळे मॅनेजमेंटमध्ये जाऊ शकतात, डॉक्टर होऊ शकतात, फार्मसी किंवा मग थेरपिस्ट, आयुर्वेद इथे यांचं चांगलं यश आहे, म्हणजे यांना चांगलं यश मिळू शकतं. ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतात, हॉटेल इंडस्ट्री, या काही ठिकाणी हे छान प्रगती करू शकतात किंवा करिअर यांचं चांगलं होऊ शकतं. तर नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नात्यामध्ये हे खूप प्रामाणिक असतात. फक्त काय होतं, हे बरेचदा यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे भावना व्यक्त करताना कमी पडतात. म्हणजे यांचं असं म्हणणं असतं की यांच्या पार्टनरने यांच्या भावना स्वतःच समजून घ्याव्या, यांना काय वाटते. तर मग पार्टनर जर एवढा हुशार नसेल तर मग बरेचदा काय होतं, मिसकम्युनिकेशन किंवा कम्युनिकेशन गॅपमुळे यांच्यामध्ये तो दुरावा राहतो किंवा संघर्ष राहतो. तर एकतर अशी अपेक्षा न करता यांच्या ज्या काही भावना असतील या काही स्वतः व्यक्त कराव्या, यांना जे वाटतंय ते. म्हणजे मग नात्यामध्ये दुरावा येणार नाही. नातेसंबंध सगळ्या नात्यांना ते अगदी 100 काय 200% देतात. प्रत्येक नात्याची कदर करतात. त्याच्यासाठी जे लागेल ते सगळ्या गोष्टी करण्याची यांची तयारी असते. फार बोलतात पण, म्हणजे बरेचदा घरातले लोक यांच्या बडबडीला वैतागून यांना सांगायला लागतं की आता शांत बसा थोडा वेळ. खूप बोलतात, म्हणजे इतर वेळेला खूप बोलतात पण जेव्हा भावना व्यक्त करायची वेळ येते त्यावेळेला बोलत नाही. म्हणजे भांडणं वगैरे झाली तर फार काळ लक्षात ठेवत नाही ती गोष्ट. म्हणजे जर यांच्याशी कोणी भांडणं केली किंवा कोणाबरोबर वादविवाद झाला तर थोड्या वेळानंतर हे स्वतःच ते सगळं विसरून पुन्हा एकदा सलोख्याचं रिलेशन तयार करतात आणि त्या माणसाशी बोलायला लागतात. अर्थात पण हे फक्त किती वेळा, 1, 2 किंवा 3 वेळा. म्हणजे एकदा एखाद्या माणसाने यांना दुखावलं, दुसऱ्यांदा दुखावलं तरी हे माफ करतात, तिसऱ्यांदाही हे माफ करतात. पण मग नंतर मात्र असं पुन्हा जर होत गेलं तर मग या माणसाचं पुन्हा ते नाव काढत नाही. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर ओव्हर थिंकिंगमुळं काय होतं, म्हणजे खूप अतिविचार करत असल्यामुळे त्यांना झोपेचा प्रॉब्लेम, स्ट्रेस, एन्झायटी हे सगळे प्रॉब्लेम्स होतात. आणि आपण जेव्हा अतिविचार करतो तेव्हाचा डायरेक्ट परिणाम आपल्या डायजेशनवर होतो. म्हणजे आपल्या पचन संस्था यांची थोडीशी खराब राहते, पोटाचे विकार होऊ शकतात, ॲसिडिटी किंवा कॉन्स्टिपेशन असे काही आरोग्याच्या तक्रारी यांना होऊ शकतात. केस गळती किंवा केस विरळ असणे याही काही कन्या राशीमध्ये च्या लोकांमध्ये आरोग्याच्या प्रॉब्लेम्स यांना होऊ शकतात. कन्या राशीच्या स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्या संयमी, कार्यक्षम, त्यानंतर आत्मविश्वासू अशा असतात. एकाच वेळी त्या अनेक गोष्टी करू शकतात. एकाच वेळेला बऱ्याच गोष्टी करत असतात. घर, करिअर, नाती या सगळ्या गोष्टी ते एकाच वेळेला व्यवस्थित एकदम बॅलन्स ठेवून छान सांभाळत असतात. फक्त बरेचदा कन्या राशीच्या महिलांच्या बाबतीत काय होतं, त्यांचं कोणी कौतुक करत नाही, त्यामुळे थोड्या नाराज असतात. म्हणजे इतकं सगळं करूनही घरातल्यांनी जर त्याची दखल घेतली नाही तर मग थोड्या नाराज राहतात. तर मग आता ज्यांच्या घरात कन्या राशीच्या महिला आहेत त्यांनी त्यांचं कौतुक करायला सुरुवात करा. ॲटलिस्ट दक्षता, म्हणजे लक्षात घ्या की त्या काय काय करतात घरासाठी, ते म्हणजे
राशीसाठी शुभ रंग कोणता, तर हिरवा आणि पांढरा. आणि शुभ अंक 5. शुभ दिवस बुधवार. आणि यांच्यासाठी उपाय सांगायचे झाले तर यांनी बुधवारी गणपतीला जायचं, दुर्वा अर्पण करायच्या. आणि बुधवारी शक्य झालं तर गाईला हिरवा चारा किंवा मग पक्ष्यांना काही देता आलं खाऊ तर द्यायचा, धान्य वगैरे. ओम बुध बुधाय नमः हा मंत्र तुम्ही 11 वेळा म्हणू शकता. आणि ओव्हर थिंकिंग करायची नाही, म्हणजे अति विचार करायचा नाही कोणत्याही गोष्टीचा. आणि त्याच्यासाठी काय करायचं, मग मेडिटेशन करायचं, ध्यान करायचं थोडा वेळ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आठवड्यातून एकदा डिजिटल डिटॉक्स करायचं, म्हणजे आठवड्यातून एखाद्या दिवशी किंवा एखादा तासभर मोबाईल बंद ठेवायचा. तर तुमची राशी कोणती आहे मला कमेंट करून सांगा. माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा काही सूचना असतील तरीही मला कमेंट करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन भेटणार आहोत.